2026 मध्ये पासपोर्ट बनवून आता खूप स्मार्ट झालंय. कारण आता साधा पासपोर्ट नाही तर येतो ई पासपोर्ट, ज्यामध्ये असणार आहे एक स्मार्ट चिप. पण प्रश्न असा आहे, हा नवीन पासपोर्ट काढायचा कसा आणि त्याची नेमकी प्रोसेस काय आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस दाखवणार आहे, ज्यामुळे तुम्ही घरी बसून इझिली पासपोर्टसाठी अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम गुगल क्रोमवरती जाऊन पासपोर्ट सेवा या वेबसाईटवरती जायचं आहे. या वेबसाईटवरती गेल्यानंतर रजिस्ट्रेशनला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट ऑफिसला क्लिक करायचं आणि सर्वात आधी तुमची सिटी सर्च करून सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचं फुल नेम टाका, ईमेल आय डी टाका. तीच ईमेल आय डी तुम्हाला लॉग इन आय डी म्हणून हवी असेल तर चेक अवेलेबिलिटीला क्लिक करून तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे. त्यानंतर साइन अपला क्लिक करा. साइन अप झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवरती कोड येईल. तो कोड एंटर करून कंप्लीट साइन अपला क्लिक करा. त्यानंतर बॅक टू लॉग इनला क्लिक करून परत लॉग इन करून घ्या. साइन इन केल्यानंतर तुम्हाला पहिलेच ऑप्शन दिसेल फ्रेश पासपोर्ट. फ्रेश पासपोर्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिकडे काही चेंजेस करायचे नाहीये. स्किप फॉर नावला क्लिक करून पुढे जा. इथे पासपोर्ट ऑफिस टाकून नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर आपल्याला इंटरफेस दिसेल अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट किंवा रिइश्यू पासपोर्ट. तुम्हाला फ्रेश पासपोर्टला क्लिक करायचे. त्यानंतर टाइप्स ऑफ ॲप्लिकेशन आहे, नॉर्मल की तत्काल. नॉर्मलला तुम्हाला 2500 रुपये फी आहे आणि तत्काल जर काढायला गेला तर तुम्हाला 2000 रुपये एक्स्ट्रा पे करावं लागतं. त्यामुळे जर तुम्हाला घाई नसेल तर नॉर्मलला क्लिक करा. तुम्हाला तुमचा पासपोर्ट किती पेजेसचा हवा आहे तो निवडा. मला 36 पेजेसचा हवा आहे, त्यामुळे 36 पेजेसला क्लिक केलं आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करून नेक्स्ट पेज ओपन होईल. त्यानंतर ॲप्लिकंट डिटेल्स टाकायचे. तिकडे तुमचं नाव आणि सरनेम टाका. जेंडर टाका. तुमचं कोणतं दुसरं नाव असेल तर एसला क्लिक करून तुम्हाला ते नाव टाकायचे. त्यानंतर तुम्ही आधी नावात काही बदल केले आहेत का, नसल्यास नो करा. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाका. जर तुमचा जन्म भारताबाहेर झाला असेल तर एस करा, नसल्यास नो करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा प्लेस ऑफ बर्थ टाकायचं आहे. तुमचं राज्य, जिल्हा, मॅरिटल स्टेटस, सिटिझनशिप ऑफ इंडिया हे सगळं भरायचं आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड किंवा वोटर आय डी असेल तर त्याचा नंबर टाका, नसल्यास तो ऑप्शनल असल्यामुळे ब्लँक ठेवू शकता. त्यानंतर एम्प्लॉयमेंट टाईप सिलेक्ट करा आणि नेक्स्ट करा. तुमच्या कुटुंबात कोणी गव्हर्नमेंट सर्वंट असेल किंवा तुम्ही मायनर असाल तर एस करा, नसल्यास नो सिलेक्ट करा. इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकायचे. आता नॉन ACR म्हणजे काय? नॉन ACR म्हणजे तुम्हाला विदेशात जाण्यासाठी एक्स्ट्रा गव्हर्नमेंट परमिशन घ्यावी लागत नाही. जर तुम्ही 10वी पास किंवा त्यापेक्षा जास्त शिकलेले असाल तर तुम्ही नॉन ACR मध्ये येता. जर तुमच्या शरीरावरती कोणते मार्क्स असतील तर ते तिथे मेन्शन करू शकता. हे सर्व गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि आय ॲग्रीला क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर तुमचे फॅमिली डिटेल्स टाका. फॅमिली डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस डिटेल्स टाका. ॲड्रेस डिटेल्स टाकल्यानंतर परत सेव्ह अँड नेक्स्ट करा. एमर्जन्सी कॉन्टॅक्टचा पेज ओपन होईल. एमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये तुमच्या पॅरेंट्समध्ये कोणाचंही नाव आणि ॲड्रेस टाका. मोबाईल नंबर एंटर करा. ईमेल आय डी टाकून सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पुढची स्लाईड ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात की ह्याआधी तुम्ही कधी पासपोर्ट काढला आहे का, किंवा पासपोर्टसाठी तुम्ही ह्याआधी कधी अप्लाय केला आहे का. जर केलं असेल तर एस करा, नसेल केलं तर नोला क्लिक करा. अदर डिटेल्समध्ये तुमच्यावर कोणती केस किंवा कोर्टमध्ये प्रकरण सुरू आहे का हे विचारलं जातं. जर काही नसेल तर नो निवडा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पासपोर्टचं पेज दिसेल, तर ते पेज प्रॉपर बघा. स्पेलिंग मिस्टेक वगैरे आहे का हे सगळं चेक करा आणि त्यानंतर आय ॲग्रीवर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करा. डिटेल्स व्हेरिफिकेशनवरती आल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे आहेत. दिलेल्या ऑप्शनमधून तुमच्याकडे असलेले डॉक्युमेंट्स सिलेक्ट करा. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला डिजिलॉकरमधून सहज मिळू शकतात, म्हणून डिजिलॉकरमधून साइन इन करून अपलोड करा. जर तुम्हाला डिजिलॉकरमधून डॉक्युमेंट्स अपलोड करायचे नसतील तर ते तुम्ही नंतर पासपोर्ट ऑफिसमध्ये मॅन्युअली देऊ शकता. त्यानंतर आय ॲग्रीवर क्लिक करून तुम्हाला सेव्ह करायचे. सेव्ह केल्यानंतर प्रिव्ह्यू करा. प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स दिसेल. ते डिटेल्स एकदा नीट चेक करा. बरोबर असेल तर सबमिटवर क्लिक करा.
सबमिट केल्यानंतर तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशन रिसिप्ट येईल, त्याला क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करून ठेवा. इथे आता सध्या पेमेंट स्टेटस नॉट पेड दाखवत आहे, तर ते आपल्याला पे करण्यासाठी 3 डॉट्सवर क्लिक करून व्ह्यू फॉर्मवर क्लिक करा. पे एनी शेड्यूल अपॉइंटमेंटवर क्लिक करून तुमचे जवळचे पासपोर्ट ऑफिस निवडा आणि अपॉइंटमेंटची तारीख टाका. अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर पे नाववरती क्लिक करा. डेबिट कार्ड UPI थ्रू देखील तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट करून झाल्यानंतर कन्फर्म करा आणि अशा प्रकारे तुमचा अपॉइंटमेंट आणि तुमचं पासपोर्ट ॲप्लिकेशन सबमिट होतं. नंतर ज्या तारखेला अपॉइंटमेंट बुक केली आहे त्या डेटला जायचं आहे आणि सोबत तुम्ही जे कागदपत्र ऑनलाईन भरले आहेत, जसे की पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटिंग कार्ड, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अटॅच करायचं आहे. झेरॉक्स सोबत ओरिजिनल डॉक्युमेंट्स देखील घेऊन जायचे आहेत. बेसिकली ह्या ठिकाणी घेऊन जाण्याचं कारण असं आहे की पासपोर्ट ऑफिसमध्ये हे सर्व डॉक्युमेंट्स प्रॉपररित्या स्कॅन होतात आणि त्याचप्रमाणे तुमचं बायोमेट्रिक देखील कलेक्ट केले जातात. बायोमेट्रिक झाल्यानंतर तुम्ही भरलेल्या ॲप्लिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम नसेल तर तुमचं ॲप्लिकेशन ग्रँटेड धरलं जातं. मग अशा प्रकारे पासपोर्ट ऑफिसमधलं काम संपतं आणि त्यानंतर तुम्ही जे जवळपासचं पोलीस स्टेशन निवडलं होतं त्या पोलीस स्टेशनला फाईल शेअर केले जातात. पोलीस व्हेरिफिकेशन हे जवळपास 1 ते 2 आठवडे होतात. ह्या सगळ्या मार्गातून आल्यानंतर 1 ते 2 दिवसात आपले पासपोर्ट हे डिस्पॅच होतं आणि त्यानंतर 1 ते 2 आठवड्याच्या आत तुम्हाला तुमचं पासपोर्ट मिळून जातं. तर मित्रांनो, आता तुम्हाला पूर्ण प्रोसेस क्लिअर झाली असेल ना? जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा अशा मित्राला ज्याचा अजून पासपोर्ट बनवायचा बाकी आहे. अशा युजफुल अपडेटसाठी महामनी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे मिळणार आहे सरकारी कामं सोप्या भाषेत एकदम डिरेक्ट. तोपर्यंत स्मार्ट राहा आणि अपडेटेड राहा.